प्रतीक काय झालं? इतक्या घाईघाईने का बोलवलंस मला? का मयुरी, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. त्या वारंगनी ना श्रेयस सरांना खूप घाण अडकवलंय ग. म्हणजे? हे बघ, थांब एक मिनिट. तू नाही ऐक. थांब, हे काय होतंय? प्रतीक काय आहे याच्यात? गाणी ऐकू येत आहेत. मलाही कळत नाहीये. इनफॅक्ट ना यामध्ये त्या वारंग आणि आंबेडकर सरांचं बोलणं होतं. मयुरी, त्यांनी ना श्रेयस सरांना कुठल्या तरी पैशाच्या मॅटरमध्ये अडकवलंय का? मला डिटेल्स नाही माहिती, पण आपण ते शोधू शकतो. काहीतरी गोंधळ झालाय का मयुरी? हे असं नव्हतं. तू नक्की काय ऐकलं होतंस प्रतीक? काय सगळा प्रकारे मला काहीच कळत नाहीये. काय होतंय ना, नाही कळत आहे. वारंगचाच फोन आहे. हॅलो, आवडली का प्लेलिस्ट? खास मी तुझ्यासाठी अपडेट केली आहे. तुला काय वाटलं रे? तू माझ्या केबिन मध्ये माझ्या नकळत रेकॉर्डिंग डिव्हाइस लपवशील आणि ते मला कळणार नाही. तुझ्या समाधाना करता मी तुला सांगण्यासाठी हा फोन कॉल केला. बट द डॅमेज इज ऑलरेडी डन. तुझे श्रेयस सर पुरते अडकले आणि तू काहीही प्रूव्ह करू शकणार नाहीस याची काळजी मी घेईनच. प्रॉब्लेम झालाय मयुरी. प्रतीक, आय एम सो सॉरी. मला आयडिया पण नव्हती की वारंग इतका घाणेरडा माणूस आहे. तू वेळोवेळी मला वॉर्न करूनही मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. आता बाबा तर अडकले. मयुरी, आता आपण काही करू शकणार नाही. अश्विनी, अगं जेनी, काय एवढी पॅनिक होतेस तू? अगं टेन्शनचीच गोष्ट आहे ना. लास्ट स्लाइड वरती आपल्या अपकमिंग प्रोडक्टची इन्फॉर्मेशन ऍड करायची होती. हो, ती इन्फॉर्मेशन पण मी ऍड केली आणि सगळं नीट ठेवलंय. आता निघूया का आपण? हो, चल. अगं देवाला नमस्कार केलास का? आणि मीटिंग झाल्यावर फोन कर हो आठवणींनी. आई, मी मीटिंग झाल्यावर कळवते तुम्हाला. ऑल द बेस्ट तुम्हा दोघींना. थँक्यू. बहिणी, 5 मिनिटं थांब ना, मी पण येते. शिल्पी, ऐक ना अगं, या प्रेझेंटेशन बद्दल तुला काहीच माहिती नाहीये. क्लायंट्सने प्रश्न विचारले तर तुला काहीच उत्तर देता येणार नाही. नुसतं बसून राहावं लागेल. ठीक आहे. जेनी येते ना तुझ्यासोबत, ती सांभाळेल सगळं. मग निघा तुम्ही. शिल्पी, सॉरी. नाही, सॉरी काय अगं त्यात. इट्स ओके. जा तुम्ही. बरं, येतो. ऑल द बेस्ट. थँक्यू. आई, येते मी. येते. चल. हो, चल. शिल्पी, तुला नाश्ता देऊ का? नाही, नकोय मला. मला जरा बाहेर जायचंय. अगं जरा नाश्ता करून जा, काहीतरी खाऊन जा. अगं नको म्हंटल ना एकदा. मी आल्यावर खाते. अगं प्लीज आई, मला लेट होतोय. जेनी, अगं शिल्पीला आपण आपल्यासोबत ना आणायला हवं होतं. निदान तिने आपलं बोलणं तरी ऐकलं असतं. मी उगाचच नाही म्हणाले तिला. अश्विनी, तिला प्रेझेंटेशन बद्दल खरंच काहीच माहित नाहीये आणि एखादा प्रश्न तिला तिथे विचारला आणि त्याचं उत्तर तिला नाही आलं तर किती इम्प्रेशन डाऊन होईल. हे बघ, तू जे काही बोलतेस ते बरोबर आहे अगं, पण ना मला तिची खूप काळजी वाटते. ऑलरेडी तिच्या बाबतीत जे काही घडलंय त्याच्यामुळे ती अपसेट आहे. अश्विनी, तिच्या लाईफ मध्ये जे काही घडलंय ते त्या इन्व्हेस्टर्सना माहित नाहीये ना. हे बघ, बिझनेस करताना इमोशनल नाही तर प्रॅक्टिकली विचार करायचा. हे तुला पटतंय ना? हे बघ अश्विनी, तुला जर फ्युचर मध्ये माझ्याबद्दल सुद्धा असा हार्ड डिसिजन घ्यावा लागला ना तर तो तुला घेता आला पाहिजे. ओके? एनिवे, आता जास्त विचार नको करूस. चल, मीटिंगला उशीर होतोय. चल. रिक्षा.
चल. नाही, शक्यच नाहीये हे. मला तिचा खूप राग येतो, खूप म्हणजे खूप जास्त. आणि तो दाखवायचा पण नाही, घुसमट होते अशाने. प्रत्येक वेळी तिचं सगळं चांगलं होतं आणि माझं बरोबर त्याच वेळी वाईट होतं. होणार, सगळं चांगलं होणार. तू आता जे बोलतेस ना त्याचाच विचार करतो. शिल्पी, तुला तुझ्या आयुष्यात ध्येय साध्य करायचं असेल तर तुला देखील असंच वागावं लागेल जसं तुझी वहिनी वागते. म्हणजे मी सतत गोड बोलत राहायचं का तिच्याशी? ती कशीही वागली तरी? तुला तुझं ध्येय साध्य करायचंय ना? हो, मला तिला काही करून हरवायचंय. तुम्ही असं काहीतरी करा की जेणेकरून ती जे वागते त्याचा सगळा कंट्रोल माझ्या हातात येईल. तिची सगळ्यात प्रिय गोष्ट ती मला देऊन टाकेल. तुम्ही काहीतरी करा असं. आणि असं काहीतरी करा ना की जेणेकरून वहिनी सगळं माझं ऐकेल. होणार, अगदी तुझ्या मनासारखं होणार. पण त्याआधी आपण तुझ्या मनातला हा सगळा काळा गोंधळ बाहेर काढूया. आता तुला अगदी शांत वाटेल. सगळं तुझ्या मनासारखं होईल. पण आधी तू भूत भविष्याची चिंता सोड. कारण सत्य एकच आहे. मम आत्मना. जा. मॅडम, हे प्रोडक्ट ना मी अथॉराइज लॅबकडनं टेस्ट करून घेतलंय आणि माझ्याकडे या फेस पॅकचं सर्टिफिकेशन पण आहे. Please tell us about your ingredients. Yes, ma'am. Our product is completely organic, and ingredients are aloe vera gel, giloy, saffron, sandalwood powders, and almond oil. And what is the source of the ingredients? Local dealers and farm fields. Nice. One last question. What is so special about your product? Why should we invest our resources in it? मी सांगते. त्याचं काय आहे ना, मला 2 मुली आहेत. एक टीन एजमध्ये आहे आणि दुसरी शाळेत जाते. त्यांच्यासाठी मी हा फेस पॅक बनवला होता. म्हणजे टीन एजमध्ये ज्या मुली असतात त्यांना पिंपल्स येणं, स्किन ड्राय होणं असे प्रॉब्लेम्स असतात. आणि लहान मुलींवर कोणतंही केमिकल प्रोडक्ट वापरण्यापेक्षा हा फेस पॅक वापरलेला कधीही चांगला ना. आणि कोणतीही आई आपल्या मुलांसाठी जेव्हा काही करते तेव्हा ती त्यातला प्रत्येक इन्ग्रेडियंट तपासून घेते आणि मीही तेच केलंय. आणि माझं हे प्रोडक्ट जेव्हा मी कमर्शियल लॉन्च करायचं ठरवलंय तेव्हाही यातले इन्ग्रेडियंट्स बदलले नाही आहेत किंवा क्वालिटीच्या बाबतीत पण कोणतंही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे. कारण हा पॅक बनवण्यामागे माझी जी भावना आहे ना ती मला जपायची. आणि याच्या मागे सगळ्यात महत्त्वाचा आणि स्पेशल फॅक्टर आहे आईची माया.
आणि म्हणूनच हे प्रोडक्ट इतर प्रोडक्टपेक्षा वेगळं आहे आणि स्पेशल सुद्धा आहे. मॅडम, तुमचं हे भाषण ऐकायला किती इमोशनल आणि छान वाटत असलं तरी बिझनेस असा वर्क होत नाही. तुम्ही तुमची घरगुती प्रोडक्ट्स आम्हाला कमर्शियली विकताय, असं कसं करून चालेल मॅडम? नाही होते, त्यांचं बरोबर आहे. आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये स्टँड आउट व्हायचं असेल तर आपल्याला अशाच एका प्रोडक्टची गरज आहे. यू आर राईट अश्विनी, आईची माया हाच तुमच्या प्रोडक्टचा महत्त्वाचा फॅक्टर आहे. मटेरियल लव्ह इज द की इन्ग्रेडियंट या लाईनवरच विचार करू. सो यू हॅव ॲक्सेप्टेड अवर प्रपोजल. वी आर डिलायटेड टू हॅव यू ऑन बोर्ड. थँक्स, खरंच थँक्यू सो मच. यू आर वेलकम अँड ऑल द बेस्ट. प्रतीक, आपल्याला लवकरात लवकर बाबांना सगळं सांगावं लागेल. नको, प्रूफ मिळेपर्यंत नको सांगायला. तुला सिरियसनेस कळत नाहीये का? त्यांच्या जीवाला धोका आहे. अरे त्यांना काही झालं तर मयुरी, आपण तसं काही होऊ देणार नाहीये. इनफॅक्ट जर आपण आता हे सगळं श्रेयस सरांना सांगितलं तर ते त्या वारंगसोबत नॉर्मली बिहेवच नाही करू शकणार आणि मग त्या वारंगला परत श्रेयस सरांवर डाऊट येईल. त्यामुळे आधी काहीतरी आपण सोल्युशन काढूया आणि मगच त्यांच्याशी बोलूया. अरे पण मी काय म्हणते, ॲटलिस्ट आपण बाबांना सावध तरी करू शकतो ना. मला ना कालपासून खूप रेस्टलेस फील होत आहे प्रतीक. मी कारण बाबांपासून काहीच लपवलं नाहीये कधी. तुला नाही सांगायचं ना, तू नको सांगू. मी बाबांना आता फोन कर. अगं पण मयुरी, दुसऱ्यांच्या हिशोबाने बाकी सगळं ठीक जाते. हे सगळं केलेलं होते ते बरोबर आहे, परफेक्ट आहे ते. चला, स्विमिंग पूलसाठी अप्लाय केलं ते ॲप्लिकेशन आपलं पास झालं, ती परमिशन मिळाली आहे. गुड. रेन हार्वेस्टिंगसाठी जे अप्लाय केलेलं त्याची अजून परमिशन बाकी आहे. सो दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. लेट्स सी. ठीक आहे. हॅलो, हा मयू बोल. बाबा मला रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी कॉर्पोरेशनची सर्टिफिकेट पण मिळेल. हो हो, हा हा बोल ना मयू, तू बोल. बाबा मी नंतर फोन करते तुम्हाला. काय झालं, बोल ना. नाही काही नाही. वारंग आहे का तुमच्या बरोबर? हो, मी साईटवर आलोय, पण तू कॉल का केलास ते सांग. कॉल मी ते आईचा निरोप द्यायचा होता. आईला 1 किलो बटाटे हवेत तिला येताना. घेऊन या. बटाटे? हाय, चल ठीक आहे, आणतो मी बटाटे. चल, किती, 1 किलो ना? हा ठीक आहे, चल. ओके ओके, बाय. बटाटे, सॉरी. एनिवे, मी काय म्हणतोय, साईटच्या हिशोबाने ते तिकडे. हा का बोललेलो ना नको लावूस कॉल. जेव्हापासून त्या वारंगनी श्रेयस सरांच्या सह्या घेतल्यात ना, तू सतत त्यांच्यासोबत असतो. त्या श्रेयस सरांना एकट्यात गाठणं खूप हार्ड आहे आता आपल्याला. तरी मला असं वाटतंय ना की हे तुला आता नाही सांगता आलं, इन अ वे चांगलंच झालं. कारण ना आपण आधी सगळे प्रूफ जमा करायला हवेत आणि मग श्रेयस सरांकडे जायला हवं. मग ते कदाचित आपल्यावर विश्वास ठेवतील. अरे पण प्रूफ आणायचे कुठून? काल किती मुश्किलीने ऑफिसमध्ये एंट्री मिळाली होती, तरी तिथे काही सापडलं नाही. मयुरी, आपण पुन्हा एकदा ट्राय करूया. पुन्हा एकदा ऑफिसमध्ये जाऊयात. मला असं वाटतं आपल्याला नक्की काही ना काहीतरी सापडेल. पण हे खूप रिस्की आहे प्रतीक. मयुरी, श्रेयस सरांसाठी रिस्क घ्यावीच लागेल. अगं कशी झाली मीटिंग? तुझ्या फोनची वाट बघत होते मी. सॉरी आई, फोन नाही केला, पण मीटिंग खूप छान झाली आणि आपल्याला ही ऑर्डर मिळाली आहे. काय? अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी. पार्टी पाहिजे हा आता. हा म्हणजे थोड्या फॉर्मॅलिटीज बाकी आहे, त्या कम्प्लीट झाल्या की आपण पार्टी करूया. बर. हे बघ, ते पार्टी बिर्टीच राहू दे, आधी देवाला काहीतरी गोडाचं ठेव. हो आई. आणि देवाला सांग की असंच हळूहळू सगळं मार्गी लागू दे. हो. वहिनी, कोणती कंपनी आहे ग? अरोमिया इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि त्यांच्या अंडर ना ते सगळे ब्युटी प्रोडक्ट्स लॉन्च करतात. खूप प्रोफेशनल कंपनी आहे ग. पण तुम्ही प्रेझेंटेशन देताना उत्तरं व्यवस्थित दिलीत ना? का अडखळलात उत्तरं देताना? शिल्पी, आम्ही जर अडखळलो असतो तर आपल्याला ही डील मिळाली असती का? हो, ते पण खरंय म्हणा. आणि जेनी पण होतीच ना तुझ्यासोबत. अगं, त्यांनी मला किती प्रश्न विचारले. म्हणजे आपण इन्ग्रेडियंट्स कुठून आणतो, प्रोडक्ट कसे तयार करतो, प्रोडक्टचं सर्टिफिकेशन आहे का, सगळं विचारलं. मला ना माझे प्रिटी ब्युटीचे दिवस आठवले खरंच.
आणि मी जेनीला बरोबर घेतलं ना, हा माझा अगदी योग्य निर्णय होता. खरंच मी खूप लकी आहे, जेनीसारखी कलिग मला मिळाली. या सगळ्यामध्ये जेनेची खूप मदत झाली ना तुला? हो शिल्पी, अगं आम्ही तुला खरंच खूप मिस केलं. गेल्या वेळी सगळं प्रेझेंटेशन तूच तयार केलं होतंस ना. मला घरात बसून बसून खूप बोर व्हायला लागलंय. पण अगं तुला बरं वाटत असेल, बाहेर पडावंसं वाटत असेल तर तू अधूनमधून पार्लरला येऊ शकतेस. खरंच म्हणजे चालेल तुला तसं? अगं मी का अडवेन तुला, पण एका अटीवर, तुझ्या तब्येतीची तू योग्य काळजी घेतली पाहिजे बस. हो, नाहीतर उत्साहाच्या भरात तब्येतीकडे दुर्लक्ष होईल. नाही ग, घेईन मी काळजी. आणि तसंही वहिनी असणारच आहे ना माझी काळजी घ्यायला तिकडे. आई मी घेईन हो तिची काळजी. ए मी उद्यापासूनच येऊ? हो ये. चालेल. आई मी आलेच. प्रतीक, आपण नंतर येऊया ना कधीतरी. मेरी ते ऑप्शन नाही आपल्याकडे. बाई तुझे बाबा तुला यातून सुटायला हवेत ना. ऑफकोर्स. मग आपल्याला प्रूफ लागेल आणि तो तूच आणू शकतेस आता. अरे पण मला हे बघ, हे ब्लूटूथ इयरफोन्स घे, कानाला लाव. मी तुला सतत कॉलवर सांगत राहील की कुठे काय शोधायचंय. ओके? ऐक ना, आपण दोघं जाऊया. अगं नाही, त्या वारंगला तर 100% माझ्यावर डाऊट आहे. आणि ज्या अर्थी तो बोललेला की 2 नाही 3 पेपर्स आहेत, त्यामुळे तो तिसरा पेपर आपल्याला शोधावाच लागेल मयुरी. आता जा आतमध्ये आणि प्रूफ आण. ओके, आय विल ट्राय माय बेस्ट. अरे ऑल द बेस्ट. ओके, मला इन्फॉर्म कर. येस येस. वहिनीला यायला खूप लेट होणार आहे का ग? अगं हो, ती ना फेशियलचे काही इन्ग्रेडियंट्स संपल्यानंतर ते आणायला गेली आहे आणि वॅक्स पण संपलंय, सो तेही आणायला गेली आहे. पण ती स्वतः का गेली आहे? नाही म्हणजे डीलरने डिलिव्हरी दिली असती ना. हो, ऍक्च्युली हा डीलर थोडा नवीन आहे ना आणि तो डिस्काउंटही चांगला देतोय. अश्विनी मॅडम नाही आहेत का? नाही आहेत अश्विनी मॅम. बोला ना, काय करायचं होतं? मला फेशियल आणि हेअर स्पा करायचंय. कोणतं फेशियल करायचंय? अँटी एजिंगचं. ओके, नो प्रॉब्लेम. या ना, बसा. बस. हां, तर तुम्हाला फेशियल आणि हेअर ट्रीटमेंटचे असे तुमचे 3500 होतील. एवढे कसे काय? तुमच्याकडे तर पॅकेजेस आहेत ना. मॅडम कसं आहे ना, हेअर ट्रीटमेंट आणि फेस ट्रीटमेंट हे दोन्ही वेगवेगळे पॅकेजेस आहेत. आता तुम्ही कसं केलं आहे, एक हेअर ट्रीटमेंट घेतली आहे आणि एक फेस ट्रीटमेंट घेतली आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला डिस्काउंट नाही देऊ शकत. अहो पण मी नेहमीची कस्टमर आहे तुमची, मग मला काहीतरी कन्सेशन द्या ना. सॉरी मॅडम, पण मी तुम्हाला पाहिलं नाही कधी. अहो मग पहिल्यांदा आली आहे असं समजा आणि मग कन्सेशन द्या. नाही मॅडम, ॲक्च्युली आमची पॅकेजेस ठरलेली आहेत, सो ती अशी ब्रेक करून आम्ही तुम्हाला डिस्काउंट नाही देऊ शकत. जेनी, त्या म्हणतायत तर दे ना डिस्काउंट त्यांना. एवढं काय अगदी? सॉरी शिल्पी, असं डिस्काउंट नाही देऊ शकत ग मी. असे रूल्स ब्रेक नाही करू शकत. आणि असं केलं तर कुठेतरी ते फेवरिझम केल्यासारखं होईल ना. आता त्या पण म्हणतायत, तर मग द्या ना कन्सेशन मला. मॅडम, त्या मनाने खूप चांगले आहेत म्हणून असं सांगतायत, पण असं करून माझं पार्लर चालणार नाही ना. माझं म्हणजे नक्की इथलं मालक कोण आहे? प्रतीक, मी केबिन मध्ये आले. प्रतीक, कुठे ठेवली आहे फाईल? ज्या टेबल खाली आपण रेकॉर्डर लपवला होता ना, त्याचा ड्रॉवर ओपन कर. अरे हा उघडत नाही, हा लॉक आहे का? नाही ग, तो थोडा टाईट असतो, थोडा जोर लावून उघड. उघडला. हे बाईक, आता त्या ड्रॉवर मध्ये ना पेपर्स असतील. श्रेयस सरांनी साइन केलेले पेपर्स तिथेच असायला हवेत. प्रतीक, मला खूप भीती वाटते. ऐक, काल आपण केबिन मध्ये आलो तेव्हा तू सोबत होतास, त्यामुळे कोणी आलं असतं तर आपण सांगू शकलो असं तुझं काहीतरी काम आहे. आता कोणतरी आलं तर मी पकडली जाईन ना. हे बघ मयुरी, असं काही होणार नाहीये. आपल्याला तो पेपर ना आताच शोधायला लागेल.
आणि रात्री तो वॉचमॅन दारू पिऊन येण्याची काहीच गॅरंटी नाहीये आणि तसंही तो खूप ये जा करत असतो. मला फाईल पण मिळत नाहीये. सांग तरी त्याचा रंग कोणता होता? ओके ओके ऐक बघ, पिवळ्या रंगाची फाईल शोध, त्यामध्ये ते पेपर्स असतील. पिवळ्या रंगाच्या पण खूप आहेत. आय थिंक सापडली. पिवळीच फाईल ना रे? सापडली फायनली. चल मी निघते आता इथून. कोणी